1 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखाचे पथकने करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये त्यावेळी 2 आरोपीला अटक करण्यात आलं होतं आणि गर्भलिंग निदान अंतर्गत PCPNDT आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये नंतर करवीर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि SDPO करवीर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करून याच गुन्ह्यामध्ये 11 आरोपीला अटक करण्यात आलं होतं. माननीय मुख्यमंत्री यांनी जे अधिवेशनमध्ये सूचना देण्यात आल्या होत्या आणि माननीय पालकमंत्री आणि स्वास्थ्य मंत्री यांनी जे सूचना देण्यात आले होते त्या अनुषंगाने कडक कायदेशीर धोरण राबवून हे 11 आरोपीचे रेकॉर्ड जेव्हा आम्ही बघितले तर फक्त 6 महिन्यामध्ये गर्भलिंग निदानचे जवळपास 11 गुन्हे कोल्हापूर शहरामध्ये दाखल आहे. त्यांचे प्रमाण वाढता दिसत होते कोल्हापूर पोलीसला आणि त्यांचे रेकॉर्ड जेव्हा आम्ही बघितले तर त्यामध्ये असे दिसून आले की ते संघटित टोलीसारखे ते बरेचसे गुन्हे त्यांच्यावर एकच आरोपीवर 7-7, 8-8 गुन्हे दाखल आहे आणि ते महाराष्ट्र संघटित गुन्हेगार कायदा अंतर्गत ते बसत होते. म्हणून लगेच त्या सर्वांचे रेकॉर्डची छाननी करून मोक्का अंतर्गत प्रस्ताव माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना सादर करण्यात केला होता आणि काल यांच्यावर मोक्का लावण्याची जी प्रारंभिक परवानगी आहे ते पूर्ण टोलीवर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सरांनी दिला आहे आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही की पूर्ण महाराष्ट्रात गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये पहिल्यांदा असे झालं आहे की असे संघटित गुन्हेगार टोलीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि पुढे पण कोल्हापूर पोलीसचे या पूर्ण रॅकेटवर किंवा यासारखे कोणी गुन्हा केले तर कडक कायदेशीर कारवाई करण्याची धोरण राहणार. ही एक प्रारंभिक कारवाई मंजुरी आहे. प्रक्रिया काही असणार काय कागदपत्र पुरावे कोर्टामध्ये सुद्धा हे स्टँड होणं गरजेचं असतं. त्या अनुषंगाने सर्व सल्ला घेऊन आणि सर्व कागदपत्राची छाननी करून मोक्काची प्रारंभिक परवानगी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सरांनी दिला आहे. त्यांचे फायनल अप्रुव्हल पोलीस मुख्यालयाकडून मुंबईकडून माननीय अपर पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था देत आहे आणि त्या अनुषंगाने आमचे पूर्ण रीतसर तपास करून यामध्ये मला विश्वास आहे की पुढे पण कायद्याचे चौकटीमध्ये ते जे आम्ही कारवाई केलेलं आहे ते बसणार आहे आणि पुढे पण जे पण यासारखे संघटित गुन्हेगार टोली सापडले तर त्यांच्यावर पण अशी सारखी कारवाई करण्याची कोल्हापूर पोलीसचे धोरण आहे.